नमस्कार. मी जयराम ससाने. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 10वी उत्तीर्ण झालात, आपलं प्रथमतः हार्दिक अभिनंदन. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या समोर एक प्रश्न वासून उभा असतो की इयत्ता 10वी नंतर आपण काय करायचं. परंतु निश्चितच आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 1 वर्ष किंवा 2 वर्ष मुदतीचे कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर आपणास रोजगाराची संधी निश्चितच मिळेल असे मला वाटते. मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे, या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या यांत्रिक मोटार गाडी, मेकॅनिक मोटर व्हेइकल हा जो कोर्स आहे, या कोर्सची जी प्राथमिक माहिती आहे, या कोर्सचं जे इंट्रोडक्शन आहे, या कोर्सचा जो परिचय आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्यवसायाचं नाव आहे यांत्रिक मोटार गाडी, मेकॅनिक मोटर व्हेइकल. या कोर्सचा कालावधी आहे 2 वर्ष. कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता, प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता इयत्ता 10वी पास, शास्त्र व गणित विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. इयत्ता 10वीच्या निकालानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होत असते. तर आपण प्रवेश घेऊ इच्छित असाल तर इयत्ता 10वीच्या निकालानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या कोर्समध्ये काय शिकवले जातं? 2 चाकी, 4 चाकी व जड वाहनांचे मूलभूत तांत्रिक ज्ञान, इंजिनची कार्यप्रणाली व मेंटेनन्स, क्लच, गिअरबॉक्स, ब्रेक्स, स्टीअरिंग व सस्पेन्शन सिस्टीम, फ्युएल सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम व डायग्नोस्टिक्स टूल्स, स्कॅनिंग, ट्युनिंग, अलाइनमेंट व बॅलन्सिंग, BS6 टेक्नॉलॉजी व हायब्रिड वाहनाबाबत प्राथमिक माहिती, ग्राहक सेवा कौशल्य इत्यादी या कोर्समध्ये शिकवलं जातं. यांत्रिक मोटार गाडी, मेकॅनिक मोटर व्हेइकल हा कोर्स एकदम पॉप्युलर कोर्स आहे की ज्यामध्ये अनेक विद्यार्थी हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत. ऑटोमोबाईल कंपन्या टाटा, महिंद्रा, मारुती, होंडा इत्यादी. सर्व्हिस सेंटर व स्वतःचे वर्कशॉप करू शकता. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, RTO विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध असेल. ऑटोमोबाईल शोरूम मध्ये नोकरी मिळू शकते. स्वतःचे गॅरेज आपणास सुरू करता येते. या कोर्स नंतर जी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधीमध्ये आपणास जॉब रोल मिळू शकतात. मोटार वाहन मेकॅनिक, व्हेइकल टेस्टिंग असिस्टंट, वर्कशॉप सुपरवायझर, रोड असिस्टंट टेक्निशियन, RTO असिस्टंट, फील्ड टेक्निशियन या जॉब रोलमध्ये आपण यांत्रिक मोटार गाडी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर जबाबदारी निभावू शकता. यांत्रिक मोटार गाडी कोर्स कंप्लीट केल्यानंतर ज्या पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत, मोटार व्हेइकल्समध्ये डिप्लोमा, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इंजिनिअरिंग आपण करू शकता. ITI नंतर अप्रेंटिसशिप किंवा बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्सेस हे आपण करू शकतात. शासकीय विभागात नोकरी, SSC, RTO, आर्मी वगैरे मध्ये आपल्याला वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधी आणि नोकरीच्या संधी अशा उपलब्ध आहेत. या कोर्स नंतर जो सरासरी पगार आपणास मिळू शकतो, सुरुवातीला ₹8,000 ते 15,000 प्रति महिना, अनुभव व कौशल्यानुसार 25,000 व त्यापेक्षा जास्त पर्यंत आपणास पगार मिळू शकतो. स्वतःचं गॅरेज असल्यास आपण चांगली कमाई करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, निश्चितच आपण
यांत्रिक मोटार गाडी हा जो व्यवसाय आहे, या 2 वर्ष कालावधीच्या व्यवसायामध्ये आपण प्रवेश घेऊ शकता. प्रवेशानंतर या प्रशिक्षणादरम्यान आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझेल इंजिन असतील, पेट्रोल इंजिन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी वाहनं असतील, याचं सर्व ज्ञान या कोर्समध्ये आपणास दिलं जातं. या ॲनिमेशनमध्ये आपण बघताय की इंजिनमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीचं कार्य होत असतं हे आपल्याला या व्यवसायामध्ये शिकवलं जातं. त्यानंतर ज्या व्हेइकल्स असतात, गाड्या असतात, त्यांची अंतर्गत रचना ही या व्यवसायामध्ये आपल्याला याचं ज्ञान दिलं जातं. धन्यवाद.